हम कन्नड़ भाषा के सारे अक्षर और मात्राएं सीख चुके हैं। अब हम अगले कुछ पाठों में कन्नड़ भाषा की गिनतियां सीखेंगे। उसका एक फ़ायदा तो ये होगा कि हमें कन्नड़ भाषा पढ़ने का अभ्यास हो जाएगा, और दूसरी चीज़ ये है कि गिनतियां जानना बहुत ही महत्वपूर्ण होता है। इसलिए शब्द भंडार भी आपका बढ़ेगा और आपको गिनतियां जल्दी याद हो जाएंगी। तो आइए शुरू करते हैं। ओंदो एक, ओंदो एक, ओंदो एक। एरडू दो, एरडू दो, एरडू दो। मूरू तीन, मूरू तीन, मूरू तीन। नाल्कु चार, नाल्कु चार, नाल्कु चार। ऐदु पाँच, ऐदु पाँच, ऐदु पाँच। आरु छः, आरु छः, आरु छः। एळु सात, एळु सात, एळु सात। एंटु आठ, एंटु आठ, एंटु आठ। ಒಂಬತ್ತು नौ, ಒಂಬತ್ತು नौ, ಒಂಬತ್ತು नौ। ಹತ್ತು दस, ಹತ್ತು दस, ಹತ್ತು दस। ಹನ್ನೊಂದು ग्यारह, ಹನ್ನೊಂದು ग्यारह, ಹನ್ನೊಂದು ग्यारह। ಹನ್ನೆರಡು बारह, ಹನ್ನೆರಡು बारह, ಹನ್ನೆರಡು बारह। ಹದಿಮೂರು तेरह, ಹದಿಮೂರು तेरह, ಹದಿಮೂರು तेरह। ಹದಿನಾಲ್ಕು चौदह, ಹದಿನಾಲ್ಕು चौदह, ಹದಿನಾಲ್ಕು चौदह। ಹದಿನೈದು पंद्रह, ಹದಿನೈದು पंद्रह, ಹದಿನೈದು पंद्रह। ಹದಿನಾರು सोलह, ಹದಿನಾರು सोलह, ಹದಿನಾರು सोलह। ಹದಿನೇಳು सत्रह, ಹದಿನೇಳು सत्रह, ಹದಿನೇಳು सत्रह। ಹದಿನೆಂಟು, ಹದಿನೆಂಟು अठारह, ಹದಿನೆಂಟು अठारह, ಹದಿನೆಂಟು अठारह। ಹತ್ತೊಂಬತ್ತು उन्नीस, ಹತ್ತೊಂಬತ್ತು उन्नीस, ಹತ್ತೊಂಬತ್ತು उन्नीस। ಇಪ್ಪತ್ತು बीस, ಇಪ್ಪತ್ತು बीस, ಇಪ್ಪತ್ತು बीस, इपत्तु बीस। आइए अब एक बार फिर गिनतियाँ दोहरा लेते हैं, सिर्फ बगैर हम देखे हुए कि ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಐದು ಆರು ಏಳು ಎಂಟು ಒಂಬತ್ತು ಹತ್ತು ಹನ್ನೊಂದು ಹನ್ನೆರಡು ಹದಿಮೂರು ಹದಿನಾಲ್ಕು ಹದಿನೈದು ಹದಿನಾರು ಹದಿನೇಳು ಹದಿನೆಂಟು ಹತ್ತೊಂಬತ್ತು ಇಪ್ಪತ್ತು।